मंदले मना प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही तया देवा तुका म्हणे आळी जीवी नोरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी असे असणारे तुकाराम महाराज यांचा धरणी प्रकरणातील अभंग आहे। सच्चिदानंद स्वरूप असे असणारे श्री संत साईनाथ महाराज यांच्या 36व्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त दरवर्षी होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा काकडा हरिपाठ कीर्तन 7 दिवस नामचिंतन या 7 दिवसामध्ये दरवर्षी आपण इथं आयोजित करत असतो। तर आजचा कितवा दिवस आहे? चौथा दिवस। इथून पुढे 4 दिवस, काल्या सगट 4 दिवस आणि झालेले हे चौथा दिवस। आम्ही मध्यभागी आणि मध्यस्थी माणसाची बी पंचायत असते। तर आहे ती सेवा आपल्याला मध्यस्थानी दिली ती करायची। तर येणाऱ्या 2 तासामध्ये आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचे। सरळ सरळ भावार्थ आहे की गोविंद गोविंद मनाला जर त्या गोविंदाचा छंद लागला तर हे शरीर पूर्ण आपलं भगवंतमय होऊन जाते आणि मग देवामध्ये आणि त्या भक्तामध्ये काही फरक राहत नाही। आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपोआप डोळ्यातून अश्रूंच्या धारा पडतात, अष्टसात्विक भाव तयार होतात आणि अष्टसात्विक भाव तयार असून मन आनंदानं नाचत असते। आनंदले मन। आणि तुकाराम महाराज म्हणतात की जशी आळी त्या भिंगोरटीचं चिंतन करत करत तिला पंख फुटतात आणि ती सुद्धा एक दिवस भिंगोरटी होते, त्याप्रमाणे जो ज्याचं चिंतन करत असतो तो त्याच्यासारखा बनत असतो। हा भावार्थ आहे। समचरण सरोजम संनीला बुधाभम जगन्निहित पानिम अंजनम अंजनानाम तरुण तुलसी माला कंजधरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया संत कृपादाने कसे साविसार संत कृपादाने कसे साविसार दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया संत कृपादाने कसे साविसार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात
नाथ तया माझे दंडवत. तर तुकोबरायांनी हा जो अभंग केलेला आहे हा धरणीकरांसाठी केलेला आहे. धरणेकरांचे एक प्रकरण आहे. 7, 11, 11 आणि 12 असे सगळे मिळून 31 अभंग केले. बाळ क्रीडेचं प्रकरण आहे, काला प्रकरण आहे, तसं हे धरणेकराचं प्रकरण आहे. ठीक आहे, आपल्याला दुसरेच प्रकरण माहिती आहे, पण तुकोबरायांनी हे जे वेगळे वेगळे प्रकरण केलेले आहेत गाथामध्ये. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, भागवत हे ग्रंथ आहे, आणि तुकोबरायाचा गाथा म्हणजे अनुभव आहेत. अनुभव तुकोबरायाला भक्ती करत असताना जे अनुभव आले, म्हणून गाथा ग्रंथ होऊ शकत नाही महाराज. गाथा हे अनुभव आहे की ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले आणि जात असताना जे जे अनुभव आले ते अनुभव येणाऱ्या लोकांसाठी, जे भक्ती मार्गामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी तुकोबरायांनी शब्द रूपाने लिहून ठेवलेले. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, मनवनी चालवेला मागे येतील त्याशी. हे शब्दच महाराज त्या ब्रह्मापर्यंत नेतील एवढी उत्कृष्ट तुकोबरायाची गाथा आहे. धरणेकरी आळंदीला गेला आणि ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये त्यांनी धरणे धरलं. धरणे म्हणजे उपोषण. ज्ञानोबरायाच्या चरणी विनंती केली की 2 गोष्टी मला पाहिजे. एक, मला ज्ञान पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, काही न करता पैसा पाहिजे. कष्ट करायचे नाही, पैसा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ज्ञान पाहिजे. या 2 गोष्टी मला प्राप्त व्हाव्या म्हणून तो धरणेकरी ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये धरणं. त्या काळामध्ये धरणे हा शब्द म्हणजे उपोषण. जसं आता आपण उपोषणाला बसतो तसं त्या काळामध्ये तो भक्त ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये बसला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे 41 दिवस झाले. आणि 41व्या दिवशी रात्री 12 वाजता ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला की बाबा इथं काही नाही, पण तुला जर काही प्राप्त करायचं असेल, तुझ्या मनातली इच्छा जर पूर्ण करायची असेल तर तू देहूला जा. कारण आज या कालखंडामध्ये जर कोणी संत असेल तर ते तुकोबराय आहे. आणि संताकडे गेल्यानंतर काय भेटत नाही असा दृष्टांत त्या धरणेकऱ्याला झाला. सकाळी उठल्यानंतर तो धरणेकरी देहूला गेला. देहूला विचारलं की तुकाराम महाराजांचे संत कुठे, तर त्यांनी सांगितलं डोंगरावर आहेत. हातामध्ये विना आणि नामस्मरण सारखं चालू होतं. काळ किती जरी बदलला, माणसं किती, आज 50 वर्षापूर्वी जशी लोक होते तसे आज नाहीत. म्हणजे काय सगळे चपटी झाले का? नाही. माणसाची वृत्ती असेल, माणसाचं वागणं असेल, माणसाचं खाणं असेल, सगळ्या बाबतीमध्ये बदल झाला का? पाहिजे नाही लोकाला, वेळ नाही महाराज. पण सूर्य जसा आहे तसाच आहे, सूर्य नाही बदलला. तसा परमात्माही कधी बदलत नाही महाराज. तो आहे तसाच आहे आणि तसाच राहणार आहे. भगवान परमात्म्याचे भक्त आहे तसेच आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि धरणेकरी ज्यावेळेस डोंगरावर गेला, तुकोबरायाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि तुकोबरायाला म्हणतो की बघा मला ज्ञानोबरायांनी पाठवलं इथं. तुकोबरायाला आश्चर्य वाटलं की असं काय माझ्याकडं की एवढा अधिकार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. काय ज्ञानेश्वरी पाठविले धरणेकरी, पाठविले धरणेकरी, पाठविले धरणेकरी.
काय उने ज्ञानेश्वरी, काय कणी आहे तिथं. ज्ञानोबरायाचं वर्णन केलं तर ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत महाराज. कैवल्य सम्राट चक्रवर्ती आहे, जगाची माऊली आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. इकडं पाठवायची गरजच नव्हती काय माझ्याकडं, पण पाठवलं महाराज. ज्ञानोबरायाचा अधिकार काय. चालविली जड भिंती हरली चांगल्याची भांती, चालविली जड भिंती हरली चांगल्याची भांती, चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती, चालविली गीता संगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिका संगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिका संगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिका संगती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगल्याची भांती, मोक्ष मार्गिका संगती ज्ञानोबा माझा. चालविली